माझी शपथ, म्हणून म्हणते बापू कामावर गेलं पाहिजे काय. बरं चला मी निघते, नमस्कार करते. हा असू दे असू दे. मम्मी आप्पे आता करतीच आहेस तर कर 2-4 दिवस. हा 2-4 दिवस बापू. कर कर, तुझ्या मनाला येईल तसं कर. आज राणीला घेऊन जायचं पहिला दिवस आहे ना, 5-7 फेऱ्या मारूनच येते. बरं थांब, आलेच मी. काय ग? आले थांब. आप्या, आपलं वाहन म्हणजे आपली लक्ष्मी असती बघ. त्याला जेवढं आपण जपू का नाही तेवढं ते आपल्याला जपतं. सांभाळून चालव. हो बापू. हे घे, पाण्याची बाटली आहे, गाडीत ठेवून दे. हा उपयोगाला येईल. हा ए तिथे मी पण येतो तुझ्यावर, मला पण सोड. चल की सोडते तुला. बापू येते मी. सावकाश. मम्मी येते की. हा हा नीट जा. हा अरे कळलं का? काय लाच देतो का मला? तसं नाही साहेब. तसं नाही काय तसं नाही. तुला सांगितलेलं काम केलं का? फोटो कोणी काढले? माझा ना तुझ्या विश्वासच राहिला नाही. लुकतुक्या इथं बी कॅमेरे लावले असतील कुठेतरी, है ना? कोणी काढले फोटो? साहेब रॉकेटनं काढले फोटो. कोणी? साहेब तुमच्याच गावातलं रॉकेट. त्याला कसं माहिती? आणि तो बरा टायमिंगवर पोहोचायचा इकडं. त्याचा भाऊ होता आमच्याकडे कामाला, आता तो गायब आहे. पोलिसाला चुना लावणं बंद कर लुकतुक्या. शपथ सांगतो, पैशाची शपथ. एवढे? त्यात चूक झाली ना, म्हणून 50 जास्ती दिलेत. आता तो रॉकेट आणि त्याचा भाऊ गावला तर काय करणार? साहेब त्याला पकडणार आणि तुमच्याकडे आणून सोडणार. बघा 100% साहेब, मला धंदा करायचा आहे साहेब माझा. तर जातो मी, पण जोपर्यंत रॉकेट आणि त्याचा भाऊ गावत नाही तोपर्यंत असा जास्तीत हप्ता घेऊन जाणार मी. चालतंय साहेब, करतो काहीतरी. अपर्णा, आज माझा विद्यार्थी इथपर्यंत पोहोचलाय याचा खूप आनंद आहे मला. आणि मला खात्री होती तू हे करणारच, आणि तू हे केलंस. अरे तुम्ही रडताय कशाला? नाचलं पाहिजे, जल्लोष केला पाहिजे. आपली आमची कलेक्टर, आपली आमची कलेक्टर, आपली आमची कलेक्टर. अप्पे, स्वप्न बघितली आणि मेहनत केली की नाही ती पूर्ण होतात, हे तू आज सिद्ध केलेस बघ. खरंच बाई आप्पे, काय बोलू तेच कळणं झालंय बघ मला. बापू आजचा दिवस खरंच लय भारी आहे. का ग आप्या? थांबा. बापू माझी पहिली कमाई.
लई गुणाची आहे माझी आप्पी. देवापुढे ठेवा पैसे. काय प्रकार आहे हा? काय चाललंय तुझे? तुला काय झालंय? एवढे करकरीत नोटा कुठून आले तुझ्या पाकिटात? तुला काय वाटतं कुठून आले असतील? माझाच प्रश्न तुम्हालाच परत विचारतोय. तुला प्रश्न पडला ना म्हणून विचारतोय तुला मी. तू चिडतोयस कशाला मग? याला काय अर्थ आहे अप्पे? मी पहिले दिलेले पैसे परत द्यायला लावलेस तुम्हाला, स्वतःचे पैसे देऊन साहित्य आणायला लावले. अरे पण मी माझा मुद्दा सांगितला की, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? हो पण परत विचारलंस ना की पैसे कुठून आले एवढे म्हणून. मग मी विचारू नाही शकत का तुला? तर तुला शंका आली म्हणूनच विचारलं ना तू. त्या दिवशी पण मला विचारलं बापूंच्या मशीनसाठी पैसे कुठून आले म्हणून. अर्जुन अप्पे तुला काय वाटतंय का मी चुकीचं करतोय काय असं म्हणून? नाही, मला नाही वाटत आहे तसं. सॉरी. तू शंका घेऊ नकोस माझ्यावर. तू शंका घेतली ना मला वाईट वाटतंय, मला सहन नाही होते ते. सॉरी, चुकलं ना माझं. ते आईचं सोनं सोडवायचंय त्यासाठी बँकेतून कॅश काढली, त्या करकरीत नोट आहेत. झालं समाधान? मग मला नव्हतं माहिती ना. सॉरी. आता सॉरी काय, मूड गेला माझा आताच. अप्पे अगं लवकर ये की आत. आले आले पिऊताई. अर्जुन सॉरी ना. हा. तू आता उगाच मूड नको खराब करून घेऊ. पिऊताई काय म्हणते ते ऐकून येते मी. काय? हो आता हे दिले तर अजून 100 प्रश्न विचारेल. पोलीस मी आहे का ही येतेच कळा. चकले सरी घ्या. कदमांना दे कदमांना. हो. नको नको मला नको. का हो, घ्या की. नको. काय राव कदम लाजताय तुम्ही, घ्या. मी कशाला लागतोय तेव्हा? अहो मग घ्या की आजोबा. आजोबा म्हणतोय म्हणजे आता वय झालं ना माझं. तर नाही तुझ्यासारखा. अहो, त्याला काय होतंय, मस्तपैकी ताणून द्यायची. मग शेतावर कोण जाणार तेव्हा? आप्या अजून कोणाला काय पाहिजे बघ की. अहो बापू तुम्हीच घ्या की. अरे तिचा रिझल्ट लागला, ती पास झाली तेव्हाच तोंड गोड झालं बघ माझं. बापू अजून इंटरव्ह्यू राहिलाय बर का? त्यात पण होणार तू पास. शकुले आता असं हलक्यात घेऊन नाही चालणार. हलक्यात घेऊच नकोस तू. तसंही तुला आता फार तयारी करायची गरजच नाहीये. सर असं का म्हणताय? हे बघ, आता 2 पेपर देऊन तू हे सिद्ध केलंस की तुला नॉलेज आहे. आता ते नॉलेज बघणार नाही, आता इंटरव्ह्यूला ते हे बघणार की तू माणूस म्हणून कशी आहे. आवाज होते की सर, दिसतोय किती. निघालास? अरे वा बापू, आज राविनी तुम्ही चालत आला म्हणायचं. होय, अरे वाटलं चालू होऊ शकतो मग म्हटलं जावं. म्हणजे आप्पीला सोडायला आलोय रे मी. आणि राणी तुम्ही चालवणार का आता? होय. अर्जुन बापू निराणी आता नाही चालवली पाहिजे का नाही? काय बापू डॉक्टर काय म्हणले? पण अरे डॉक्टरांशी बोलली की फोनवर. अर्जुन मी आता डॉक्टरांना फोन केलाय, ते म्हणले अजिबात दगदग करायची नाही. नाही बापू तुम्ही राहू द्या, आपण बघू काहीतरी. मी पण त्यांना हेच म्हणले. अरे बापू तुम्हाला वाटते ते बरोबर आहे, पण आताच आजारातून उठलाय, परत काय झालं तर कशाला उगाच काय? नाही अरे अर्जुन काय नाही होणार. अर्जुन आता ना तूच सांगते ना, ते माझं ऐकणच झालेत बघ. अरे नाही अर्जुन, आप्या असं काय करतीस? अर्जुन हे बघ, मी फक्त 3च फेऱ्या करणार आहे आणि जेवायला घरी आलो ना दुपारी की मग परत नाही जाणार, आरामच करणार आहे. नक्की ना? नक्की. मला माझ्या तब्येतीची काळजी नाही का? बापू तुम्हाला तुमच्या तब्येतीपेक्षा कुणाची काळजी जास्त आहे ते आम्ही सगळ्यांनी बघितलं. चला येतो मी. अर्जुन तू डबा नाही घेतलास का? नाही येतो बापू. सावकाश जा. बापू तुम्ही जावा काय सावकाश. मला काही वाटलं तरी फोन करा. बर बर करतो फोन तुला. आप्या एक विचारायचं होतं. बोला की.
तुमच्या दोघात सगळं ठीक आहे ना? हो खाओ. नाही, आता नीट बोलत नव्हता असं वाटलं मला, म्हणून विचारलं. हो नाही नाही, तो काहीतरी गडबडीत होता ना म्हणून. सगळं चांगलंय. नक्की ना? काय हो बापू. कशावरनं काय वाजलं नाही ना? अहो कशाला काय वाजतंय, सगळं ठीक आहे. मग ठीक आहे. बर चल, येऊ का मी? हा सावकाश जावा. हो, काही वाटलं तर मला फोन करा बापू. करतो. हा. तुम्ही वा मोर, आलोच आम्ही. काय झालं? सरकार अहो हे काय चाललंय? अहो सुजय भाऊजींनी त्या संकल्पाला सल्लागार म्हणून नेमलंय. हा ते होय. ते होय म्हणजे तुम्हाला पटलंय का हे? मला पटून न पटून काय उपयोग होणार आहे तवा? सुजयशी बोललो मी, पण तो ऐकल तर ना. अहो सुजय भाऊजी तुमचं ऐकतात की सरकार? तुम्ही सांगा की त्यांना. अहो अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला जर का सल्लागार म्हणून नेमलं तर आपल्याला मत कोण देईल? अगं एवढं सगळं केलंय ना म्हणून लोक मतदान करतात. सरकार हे चुकीचं आहे आणि हे तुम्हाला बी माहितीये. अरे मी बोलणार आहे ना त्याच्याशी, म्हणजे सांगणार आहे त्याला, तू आता त्याचा विचार करू नकोस. बघ आपल्याला लगेच सुरुवात करावं लागेल. आज आपल्या प्रचाराची पहिली सभा आहे आणि सुरुवात अगदी दणक्यात झाली पाहिजेत असं मॅडमने निरोप दिलाय बरं का. हा चला. त्यांना इकडे यायला जमलेलं नाही. दिल्लीला जावं लागलंय अर्जंट. त्यांना अर्जंट दिल्लीला जावं लागलं. तर जास्त वेळ न घालवता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, ज्यांनी नुकतीच UPSC ची परीक्षा पास केली आहे अशा, बरोबर आहे अपर्णा, मी तिला इकडे आमंत्रित करतो. तिने आपले विचार तुमच्या सगळ्यांसमोर मांडावे. अपर्णा. टाळ्या. सौ अपर्णा अर्जुन कदम असं म्हणायला पाहिजे होतं नाही? या. नमस्कार. तुम्ही कशा आहात सगळ्या? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पाडवा कसा झाला? एकदम आनंदानं. भारीच की. आणि हा मी खरं सांगते बरं का, मला काही भाषण वगैरे करता येत नाही. अहो खरंच शपथ, तुम्ही सगळेजण या तिथे जमलेत ना म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारायला आल्या बघा. आपे आणि तुझ्यासाठीच आम्ही इथे आलोय. अहो ताई, मी बी तुमच्यासाठी चालले बघा इथं. काय पण म्हण, पण या पुरीत हाय काय तर. म्हणूनच वापरून घेऊ तिला आपण. आज आमच्या सुजय भाऊजींच्या प्रचाराचा पहिला दिवस आहे बघा. आणि योग बघा कसलं भारी जुळून आलाय. चैत्र महिन्यात आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झाली बघा. आपण आताच नाही का आनंदाची, चैतन्याची गुढी उभारली. आणि तसंच आम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी विकासाची गुढी उभारायची आहे. टाळ्या. मध्ये मध्ये बोलू नका, मूर्ख वाटताय. बरं सगळ्यांनी ऐकून घ्या, मी इथं काय प्रचार करायला आले नाही बरं का. झालं कशात काय फाटक्यात पाय. अहो मी तुम्हाला हे सांगणार आहे का तुम्ही मतदान करताना नेमकं कुणाला करायचं. आणि बायांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे बघा. काय हो तुम्हाला पण सांगते बरं का, सगळ्यांना प्रश्न पडले पाहिजे. सुजय भाऊजी, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर चालतील ना? चालतील की. तर हा मी हे सांगत होते का आपण मतदान करताना नेमकं कुणाला करायचं. म्हणजे बघा की प्रत्येक जण येऊन म्हणता आम्ही विकास करणार आहे, विकास करणार आहे. पण तुम्ही विकास नेमका काय करणार आहे हे सांगितलं पाहिजे का नाही? म्हणजे आपले प्रश्न नेमके हे सोडवणार आहेत का हे कळलं पाहिजे का नाही? सुजय भाऊजी. वा वा अपर्णा वहिनी, वा 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 वा. काय बोललात वहिनी तुम्ही? आमच्या वहिनी किती चांगलं बोललात. या बसा, आम्ही बोलतो. भाऊजी आता भाषणात जे बोललात तसं केलं तर सगळेजणी मत देतील की. अप्पे, अगं तुला राजकारणातलं काहीच कळत नाहीये, तू शांत बस. नाही नाही, मला राजकारण नसेल कळत, पण मला माणसं कळतात भाऊजी. द्या रे, सगळ्यांना सगळे व्यवस्थित द्या.
सरकार तुम्ही कशाला तिचं ऐकताय? सुजय मॅडमनं आपलीवर विश्वास टाकलाय. बातमी तिथवर गेली तर आपल्याला अडचण येईल. गेली ते गेली, आता तिकीट मिळालंय आपल्याला. असं नसतं सुजय. सरकार तुम्ही मध्ये बोलूच नका. मी इथं म्हणतो तुम्ही मध्ये पडूच नका. तुम्हाला सगळं ना ह्या आप्पीनं मध्ये तोंड घातल्यामुळे होतंय. तर आमदार मी होणार आहे आणि आज पहिल्याच दिवशी सगळ्या बायांसमोर मला अक्कल शिकवती. म्हणते मला ही आप्पी प्रचाराला अजिबात नको. हवे आमदार कंट्रोल. लोक बघतायत सगळे, शांत व्हा. सुजा त्या झाकणं द्या. आप्पे तू होतीस म्हणून हे सगळं नीटनेटकं झालं, पण आमदार तू नाही, तू सुजयराव होणार आहे. मग कसं ग मतदान करायचं त्याला? बरोबर आहे ना अक्का. हे जर असंच होणार असेल तर काहीच अर्थ नाही ग. बापू राणी पुसताय, मी तुम्हाला मदत करतो. चला. नाही नाही नको नको. राणीच तर पुसायची आहे, मी घेतो करून. असू दे. आपण दोघं मिळून करूया की. नको नको, तुझे कपडे खराब होतील दिप्या. पट्टा झाला. बापू त्याला काय होतंय, करूया की आपण. नाही नाही दिप्या, काम कसं चाललंय तुझं? लय भारी. पगार बिगार वाढला का नाही? हो, आता 3000 केलाय महिन्याला. होय. पण दिप्या तुला सांगितलं तसं कर बर का. पैसे उगाच खर्च नको, साठवून ठेव. हो बापू, आता मी पिवचाय संघ असतोय ना. मग आमचं सर काय म्हणलं माहितीये का, तू अजून शिक म्हणजे तुला अनुभव येईल आणि तुझा पगार पण अजून वाढेल. बर बर, चांगलं आहे बघ. बापू तुम्ही इथं बसा. नाही नाही आहे बरं आहे मी. अहो बापू तुम्ही उगाच अंगावर काढू नका, दुखणं. इथं बसा. अरे अंगावर कशाला काढीन मी? अगं सुष्मे, सुष्मे कुठे आहे? या का या चहा प्यायला आला वाटतं. मुर्द्या तू चेष्टाच कर माझी नुसती. काय नाही, मला जरा पीठ पाहिजे होतं, म्हटलं सुष्मीकडून घेऊन जावं. बर बर. बाकी काय म्हणताय आणि अक्का, बरं आहे ना सगळं? अहो बापू, तुम्हाला कळलं का काल आप्पीनं काय केलं तेवढ्यात? काय हो, काय केलं? अहो हळदी कुंकवाचा कार्यक्रम नव्हता का सुजयरावां सरकारांनी घेतलेला? हा होती तो. अक्का, अगं झाकण राहिले ना, झाकण घ्यायला लागेल. अगं ती नुसतं भांडच देतात, तुला काही माहित नाही बे आप्पे. आणि त्यांनी सांगितलंय का ह्या इलेक्शन मध्ये सुजयरावांना मत द्यायचं, आणि इलेक्शन मध्ये सुजयराव जर निवडून आले तर मग हे भांड दाखवायचं आणि मग ह्याचं झाकण घेऊन जायचं. तुम्ही मत विकत घेताय, फक्त पैसे न देता तुम्ही कुकर देताय लोकांना. आप्पे गप इथून निघून जा. भाऊजी थांबा, सगळ्यांनी ती भांडी परत करा. तुमची मतं एवढी स्वस्त आहेत का? सुजयराव निघूनच गेलं. आई शपथ, खतरनाक विषय आहे ह्यो. मला बी आप्पीचं कौतुकच वाटलं, पण जरा काळजी बी वाटली बघा. होय, खरंय हो अक्का. आता घरच्यांचाच कार्यक्रम होता, पण तुम्हाला तर माहितीच आहे ना कशी आहे तिच्या घरची ती. बरं झालं अक्का तुम्ही मला बोलला. ती मी बोलतो तिच्या संग बर का. तिला म्हणावं जरा सबुरीनं घे बाई. आपण का आपण कशा पाय घाबरायचं? दिप्या अरे तसं नाही रे बाबा. अहो बापू, तुम्हाला केवढा ताप दिला त्या माणसांनी, तरी पण तिथे गेली ना त्यांच्या प्रचाराला. तरी पण घरचीच आहेत ना ती. मग अशी का वागते ती बापू? अरे म्हणूनच मला बी काळजी वाटते बघ तिची. अक्का तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो तिच्या संग आज. चला बापू आपण निघूया. चल. आता मग मी घेतो की. अरे कशाला? पासून दे. चला चला चला. दिप्या चला या. सुष्मे, सरकार ही आप्पी नको आहे मला प्रचारासाठी. कर. अरे आता झालं ते झालं. अहो पहिल्याच दिवशी नाट लावलाय तिने. अहो पक्की अतिशाने हाय ती. होय बया. कशी का असा ना, ते आपल्या घरात एकमेव ती बाई आहे जिला अक्कल आहे. का बरं, आमची डोकी काय रिकामी आहेत का? ती काय सांगायला पाहिजे होय? हा चुरमुऱ्यात पैसे घालून ठेवणार
आयुष्यात पहिल्यांदा बघितलं कोणीतरी. सरकार आमचं ठरलंय. अरे ती आता अतिशहाणपणा करणार नाही. मी बोललोय आरजेशी. नाही नकोच. भाषण दुसऱ्या कोणाला तरी करायला लावू. अरे दुसऱ्या कोणाला कसं सांगायचं? बायकांशी बोलायचंय. तिथं कुणीतरी बाई माणूसच पाहिजेत. आहे की कोण? आई. हा तुम्ही करणार वय भाषण? भाषणातला भा म्हणा बघू. सरकार अहो तुम्हीच असं बोलायला लागल्यावर कसं होणार? इथं आमदारकीचा प्रचाराचं भाषण आहे. मला काय माझं नाक कापून घ्यायचं नाही. नाही सरकार मला माहिती ती करल. भाषण आपल्याकडून लिहून घेऊ आणि तयारी पण तिच्याकडून सगळी करून घेऊ. हा पण सभेत आई बोलणार, आप्पी बोलणार नाही. जमल ना तुम्हाला? अहो सरकार अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. रुक्मिणी असलं भारी भाषण ठोकलला तर तुम्हालाच वाटल तिला हिथं ठेवू का तिथं ठेवू. अगो बाया काय आप्पी बाई लयच खुश होतो तुम्ही. अहो मावशी सरकार मी आता कलेक्टर सरांना भेटून आले. मग अशी नाही का अर्जुन राहू दे. मी काय सांगतो ते नीट ऐक. काल जो दंगा केला फुकटचा तो परत झाला नाही पाहिजे. भाऊजी आधी माझं ऐक. इथनं पुढे तू सभेत भाषण करायचं नाही. भाषण आई करल. तू फक्त लिहून द्यायचं आणि त्याची सगळी तयारी तूच करून घ्यायची. हा पण तू तसं भाषण केलं ना तसं एकदम शेम टू शेम आलं पाहिजे हिला भाषण. चालतंय की मी लिहून देते. खरं त्या भाषणात वेड वाकडं काय लिहायचं नाही बरं का, सांगून ठेवते. मी असं कशाला करीन. लिहून देते की तुम्हाला चांगलं. चला मग लागा कामाला. तुला पाणी पाहिजे? अरे यार काय करताय काय तुम्ही इथं? हा ए कोण आहे रे तू? ए गडी इथला गडी ए गडी कोणाला म्हणतो रे? मालक आहे ती शेताच. अरे त्यांचं कसलं? मालकांनी पाठवलं आम्हाला इथे पार्टी करायला. एकच वादा सुजय दादा. एकच वादा सुजय दादा. ए इथं कशाला आला तुम्ही? साहेबच म्हणले आमच्या शेतात पार्टी कर म्हणून. ए चला रे. अरे हो 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 तिकडे कुठं पीक तुडवताय? तिकडे जावा बघू काय म्हणले ते तुम्हाला. ए म्हातारे थेरड्या तुझं काय रीत? ए यार काय हा असं बोलते तू? अरे मोठे आहेत ना, थोरलेत का नाही ती? असं वागतात का? तू गाणं साळून घेतोच पोरगा ना? मग काय करणार? बापाला जाऊन सांगणार होय? जा जा कोणाला सांगायचं सांगा. तुम्हाला माहिती ना माझ्या मागं कोणाचा हात आहे? सुजय दादा. तुम्ही निघायचं बघा इथनं, नाहीतर बघा काय करणार आहे. जा कोणाला सांगायचं सांग. अरे यशा तू थांब जरा. हे बघा तुम्ही हिथं असं पार्टी बिर्टी काय करू नका. तिकडे सावली की तिकडे जाऊन बसा की. हिथं असं पिकं तुडवून काय उपयोग होणार आहे? जावा तिकडे बसा. आपल्याला हात लावायचा नाही. तुम्ही ठीक आहे ना? हाय हाय व्यवस्थित. ए यार तुम्हाला काय कळतंय का? माणूस सांगतोय काय? त्याला काय होतंय? आवाज उभं राहून भाषण करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे वय? आणि तुम्ही एवढी हिंमत दाखवताय हीच लय भारी आणि मोठी गोष्ट आहे बघा. ए आप्पे अगं तुला येडबीड लागलं का काय? हा असं काय म्हणती? चुकलं तर चुकलं चालतंय म्हणून असं कुठं असतंय का? काय ग आप्पे तुला भाषण करायला मिळत नाही म्हणून तू मुद्दाम सांगते ना रुक्मिणीला तसं? अहो नाही मावशी, त्यांची भीती तर गेली पाहिजे ना, मग होईल की चांगलं भाषण. ते काय नाही रुक्मिणी, तू ना आपलं वाचूनच भाषण करा. आई असं नका करू. खरंच मी सांगायला लागले तुम्हाला. आता तर ना मला 100% गॅरंटी वाटती बघ की ही मुद्दामूनच करतीया. काय ग आप्पे रुक्मिणी तुझं भाषण ना चांगलंच होणार असंच हिला वाटतं या. तेव्हा मावशी अजिबातच नाही. भीती 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 करून तिच्या मनात तूच भीती घातलीस. अगं नाही म्हणे, म्हणजे मला भीती वाटत होती. कारण गप तू. हे बघ रुक्मिणी मी तुला सांगते, तिने जे लिहून दिलंय ना ते मी तुझ्याकडून पाठ करून घेते. तू फक्त बोलून दाखव. अगं हाय काय नाही काय असतं त्या भाषणात तवा. अहो आई असं नका करू. सभेत लोकांशी बोलताना लोकांच्या कलेने घ्यावं लागतं. त्यांना आधी शांत करायचं आणि मग आपलं मत मांडायचं बघा. आणि आई आपलं मत मांडत असताना आपली संगत कशी आहे हे पण बघतात बरं का लोक. ए आप्पे
उगाच तिला काय बाय बोलू नकोसा. रुक्मिणी ही ना तुला भ्या घालतीये. चल आपली. अगं म्हणे थांब, ऐक ती काय सांगते ते ऐक तर. काय ऐकू नको तिचं डोकं फिरलंय. तुला सांगते चल. अगं हे बघ ऐक माझं तू. समोर किती बी लोक असू दे, अजाबात लोकांकडे बघायचं नाही. जेवढं बोलता येतंय ना, जेवढं आठवतंय तेवढं बोलायचं. आणि काही इसरायला झालं गप गुमानं पान उघडायचं आणि खाली मान घालून वाचून दाखवायचं. हाय काय नाही काय त्या भाषणात. अगं चल तू. अगं ह्या ठिकाणी आम्ही पाण्याचं कोंडाळं बांधायचं आश्वासन देतो, त्या ठिकाणी आम्ही अमुक करतो तमुक करतो असं बोलायचं. अगं म्हणजे असं कसं बोलायचं, कसं वाटतंय ते? अगे अशा थापा मारायच्या असत्यात. काय झाली का भाषणाची तयारी? हा मग मस्त झाली. झाली का मावळ म्हणून दाखवा की. हिथं कशाला, तिकडे या की ऐकायला. अर्जुन अहो सॉरी विसरलोच. हा चल काय काकी, कशी चालली भाषणाची तयारी? चांगली झाली. चला मग आपण एकदा प्रॅक्टिस करूया. काय नको आम्ही आमचं करून घेतलं. अहो मावशी मी चला निघायचं का? आप्पे आईची नीट तयारी झाली ना? आता तिला कशाला विचारतो, तिने कुठं काय केलंय तवा? तिला नाही माहित म्हणजे? आप्पे तू तयारी करून घेणार होती ना तिची? मावशीने घेतली की. हा मग केलीच. आप्पे मावशी काय बोलतात? अरे त्यांची त्यांनीच केली आहे, तुला काय विचारतो? त्यांना विचार. अरे पण तिला जबाबदारी दिली होती ना. अहो सरकार, ती म्हणाली की मी तुम्हाला शिकवते आणि मग तुम्ही तुमच्या मनानेच करा म्हणून. एक मिनिट मावशी थांबा जरा. सरकार मी त्यांना असं म्हणलं, पाठ करण्यापेक्षा समजून घ्या म्हणजे बोलायला सोपं जाईल. हे बरोबर आहे. काय बरोबर आहे? इथं तुमची अक्कल पाजळू नका. भाषण हाय तसं पाठ करा, नाही तर वाचून दाखवा. नाही चांगलं पाठ झालंय तिचं. बरं मी तुमच्या सोबत येऊ का? काय गरज नाही, केलं तेवढं बरं झालं. आप्पे राहू दे, तुझं तू काम कर, नाही तर अभ्यास करत बस. भाषण नीटच झालं पाहिजे. अहो सरकार, तुम्ही कशाला काळजी करताय? मी करून घेतलंय रुक्मिणीकडनं. भारीच करणार रुक्मिणी. काय रुक्मिणी? चला भाषण हिथं नाही तिकडे द्यायचंय. हा चला चला. लोड ना, नको ना लोड घेऊ तू. हा करू दे त्यांना, काय करायचं. मी आलो जरा जाऊ. हा तू तुझ्या अभ्यासावर फोकस कर. अर्जुन त्या पहिल्यांदा बोलणार आहे, चांगलं झालं पाहिजे ना. हो आप्पे, तू लिहून दिले ना भाषण, मग संपला विषय. हा ते आहे. जाऊ दे, मी माझं आवडते. निघतो पेपर. सावकायचं. नमस्कार, मी सुजय हंबीरराव कदम. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. सुजय साहेबांचा विजय असो. म्हणे हक पोटात भीतीनं गोळा आलाय माझ्या. कशाला घाबरती? जायचं आणि बिंदास ठोकून द्यायचं. हाय का नाही? काय नाही, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, कारण तुमच्या समोर आज आमची आई बोलणार आहे. तर मला असं वाटतंय तुम्ही सगळेजण आता तिचं भाषण ऐकायला आतुर झाले आहात. तुमचं लय वेळ न घेता आम्ही बोलवतो आमच्या आईला. मी जरा बाथरूमला जाऊन येऊ का? अशी काय बारक्या पोरागत करती? आता हे तर कुठं बाथरूम? हा जरा कळ का, जा आधी भाषण दे. जा उठ. आई ये. घाबरू नका आई, बिंदास बोल. ये. आता या काय दिवे लावणार आहेत कोणास ठाऊक. अहो सरकार, अशी भारी भाषणाची तयारी करून घेतली ना तिची, तर तिचं भाषण झालं ना तर लोक तोंडात बोटच घालतील बघा. नमस्कार. आधी तुम्ही सगळे इथं आलात म्हणून तुमचे आभार. तर मला
रुक्मिणी चिट्टी चिट्टी अगे चिट्टी का चिट्टीत बघ ना. काय करताय लोकांना कळतं ना. गप्प बसा. शांत व्हा, शांत बसा. सहकार्य करा, मावशीला बोलू द्या. शांत बसा. मला असं म्हणायचं होतं की आपण आपल्या घरात बाजारात कसा उमेदवार आणतो पारखून तसं 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 नीट बघून मतदान करायचं. यात किडे आहेत का आळ्या आहेत बघायचं. त्या ठिकाणी मला एवढं म्हणायचं की मला मतदान करताना धान्य स्वच्छ आहे का बघायचं. मतदान गव्हाला करायचं का ज्वारीला करायचं. जय हिंद. विसरू नका मी म्हणलं तसं माझ्या भाषालाच मतदान करा. दुसऱ्या कोणाला केलं तर बघा. काय चाललंय हे थांबवा तिला. त्यांना बोलता येते का ते बघा आधी मग आम्हाला बोला. ती बरोबरच बोलती तुम्हाला समजत नाही. ती सांगती उमेदवाराला निवडून द्यायचा असेल तर त्याच्या घरादाराचा विचार करायचा. त्याच्या घरचे कुण काय देतंय का नाही हे बघायचं असं सांगते ती. म्हणजे तुम्ही का पैसे वाटणार का काय. जे काय असेल ते. इथं रुक्मिणी सुजा हंबीरराव माझा बंटी लय पैसेवाले आहे. तुम्ही कशाला काय थांबू तिला थांबू. माईक घे काढून. गप्पा सरकार. हा तर मी काय म्हणते सुजाना जरी माझ्या बहिणीचा पोरगा असला ना तरी बी माझ्या बंटी सारखाच आहे. सुजा बारका होता ना तेव्हा बारक्यापणापासून लय हुशार आहे. त्याच्या ना एका नाकाला कायम शिंबूड असायचा बघा. आणि शिंबूड जसा चिकाट असतो ना तसा आमचा सुजा बी कामाला लय चिकाट आहे. बारक्यापणी बी त्याने लय कामं केली आणि आता मोठा झालाय ना तेव्हा बी लय कामं करतो. त्याच्यामुळे बायांनो ध्यानात ठेवा आपण आपल्या सुजाला आदरांजली द्यायची. आई आणि मावशी पहिल्यांदा भाषण करत होत्या. या ठिकाणी ही सभा संपलेली आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. पाणी द्या की. अजिबात द्यायचं नाही. इथे येऊन सगळा हिचका करून ठेवलाय. कुठं न्यायच्या लायकीच्याच नाहीये तुम्ही. तुम्ही ना फक्त किचन मध्ये राहा आणि तिथंच काम करा. बाकी काय आयुष्यात जमायचं नाही तुम्हाला. आई तुला जरा तरी कळतंय तू काय केलंय. लोक हसून गेलीत माझ्यावर. मावशी तुझं भाषण पाठ नव्हतं का. नाही नाही हे सगळं त्या आप्पीमुळे झालंय. झालं आता टाका तिच्यावर. अहो खरंच सरकार तिने ना मुद्दाम एवढं अवघड भाषण लिहून दिलं रुक्मिणीला. हा सरकार या आपीनच केलं असणार आहे सगळं. नाही तिनंच केलं असणार. तिला येऊ नको म्हटलं तर झोंबलं तिला. अरे झोंबू दे ना पण ह्या लाकला नको तोय. नाही ना जमत आपल्याला तर मग कशाला उंटाचा बुका घ्यायला जायचंय. आता मुळमुळ रडू नका. आवरात थोबाड आणि निघा डोळ्यासमोरनं. सरकार मी आईला सोडून येतो. काय गरज नाही चालत जात्याल. आता सरकार तुम्हाला काही पालखी बोलवायची काय. चला चालते वा निघा. अहो सरकार ह्याच्यात त्यांची काय चूक आहे. त्या आपीला अक्कल नाही. या अप्पीला आज मी सोडणार नाही.